उजळायला लावतो. आमच्या घरामध्ये 1922 साली माझ्या आजोबांनी पहिलं काय म्हणून त्याला महिन्याला निघतं ते मासिक आणि 15 दिवसाला निघतं ते काय पाक्षिक, आणि ते पहिलं सुरू केलं. त्याचं नाव होतं प्रबोधन. म्हणजे केशव सीताराम ठाकरे यांचं प्रबोधन नावाचं पाक्षिक सुरू झालं आणि मग माझ्या आजोबांना लोक प्रबोधनकार म्हणून ओळखू लागले. पत्रकारिता, व्यंगचित्रकारिता, चित्रकारिता या सगळ्या गोष्टी माझ्या घरामध्ये मी पाहत आलो. आजोबांनी प्रबोधन नावाचं पाक्षिक सुरू केलं आणि त्याच्यानंतर 1960 साली या इथेच दादरमध्येच साप्ताहिक सुरू झालं, मार्मिक. त्याच्या अगोदरचा संयुक्त महाराष्ट्राचा सगळा काळ, त्या संयुक्त महाराष्ट्राच्या काळामध्ये आचार्य यात्रेंची 2 वर्तमानपत्र होती, एक मराठा आणि एक नवयुग. आणि मराठामध्ये माननीय बाळासाहेब व्यंगचित्र करत आणि नवयुगमध्ये माझे वडील श्रीकांत ठाकरे हे व्यंगचित्र करत. हा सगळा अख्खा इतिहास करत करत मार्मिकची स्थापना झाली, मार्मिक सुरू झाला. आणि मार्मिक सुरू झाल्यानंतर मग त्याच्यातनं एके दिवशी मराठी माणसावरती अन्याय होतोय, म्हणजे त्याच्यामध्ये सदर असायचं, वाचा आणि थंड बसा. याद्या यायच्या त्याच्यामध्ये की मराठी माणसाला कसं डावललं गेलं आणि इतर दाक्षिणात्य कसे येत आहेत आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी कशा होत आहेत. आणि त्याचं फक्त सदराचं नाव होतं वाचा आणि थंड बसा. आणि मग हळूहळू हळूहळू या गोष्टीला सुरुवात झाली आणि मग सुरू झालं वाचा आणि उठा. आणि मग त्याच्यातनं एके दिवशी माझ्या आजोबांनी माननीय बाळासाहेबांना विचारलं की भाषण देत फिरतोय सगळीकडे, त्याला काय आकार बिकार काय देणारच की नाही. माननीय बाळासाहेबांनी सांगितलं की द्यायची इच्छा आहे, परंतु अजून मला समजत नाही आहे काय ते काय करायचं. नाव काय ठरवलंय म्हणजे अजून डोक्यात काही नाव नाही आहे. मी सांगतो नाव काय द्यायचं. त्याचं नाव द्यायचं शिवसेना. आणि याच्यातनं एक संघटना उभी राहिली, संघटनेचा पक्ष उभा राहिला. आणि मग आम्ही त्या मुशीमधनं सगळे आम्ही देखील उभे राहिलो.